ह्या गायची हिस्ट्री म्हणजे ह्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे. 1887 साली इंग्रजांनी ह्याच भूमीवरती ह्याच डिपार्टमेंटमध्ये रेड शिंदी 600 रेड शिंदी गायी होत्या आणि त्याचं संशोधन जतनाचं काम त्या 1887 पासून त्यांनी चालू केलं. ब्रिटिशांनी सुरू केलेलं. ब्रिटिशांनी. त्यांचा मुख्य उद्देश हा दूध उत्पादन होतं. त्यांचं दूध उत्पादन घेऊन त्यांच्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना दूध पुरवठा करणे त्यावेळेची ती त्यांची प्रायोरिटी होते आणि त्या दृष्टीने पुणे प्रांत आणि मुंबई प्रांतामध्ये त्या अधिकाऱ्यांना हितनं दूध जायचं. त्या अनुषंगाने ह्या गायींचं जतन इथं खूप मोठ्या प्रमाणात केलं जात होतं. तुम्ही त्या साईडला पाहू शकता. हा जो गोटा आहे तो 1887 ला बांधलेला आहे. तो समोरचा तो गोटा दाखवा एकदा. तो समोरचा गोटा 1887 ला बांधलेला आहे आणि त्यामध्ये ह्या सगळ्या गायींचं जतन होऊ शकतो करत होते. परंतु नंतर आपल्याकडे क्रॉस ब्रीडिंग प्रोग्राम आल्यानंतर इथल्या गायी आम्ही सगळ्या ऍग्रिकल्चर कॉलेज धुळेला शिफ्ट केल्या आणि तिथं त्या ऍग्रिकल्चर कॉलेजला आज ही गायी त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही. त्या वातावरणामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने दुधाची उत्पादकता काय आहे. आता सहवालचं जर तुम्ही पाहिलं, जसं मी म्हटलं की 8 लिटर पासून ते अगदी 12 लिटर 16 लिटर पर्यंत सुद्धा दूध देणारा आमच्याकडे सहवाल आहे. शेतकऱ्यांकडे सुद्धा आम्ही पाहिलं की 18-19 लिटर पर्यंत देणाऱ्या ह्या सहवाल गायी आहेत. तशी त्या तोडीस तोड ही रेड शिंदी आहे. परंतु ही शेतकऱ्यांकडे उपलब्ध होणं आता सध्या खूप अवघड झालेलं आहे. कशामुळे? कारण ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात मिक्सिंग झालं. जसं सहवालचं कॉन्झर्वेशन हे पंजाब असेल किंवा हरियाणाची जी बॉर्डर आहे, राजस्थान बॉर्डर आहे, तिथं विशिष्ट समाज आहे. त्या समाजाने खूप चांगल्या पद्धतीने केलं. तसं पारंपरिक पद्धतीने तिथं खानदान आहेत. आम्ही तिथं स्वतः पाहिलं तर ते दुसऱ्या पिढी, तिसऱ्या पिढी, 4-4 पिढीने त्या गायींचं संवर्धन केलेलं आहे. ब्रीडिंग अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने करतात ती लोक आणि त्या दृष्टीने ती लोक आता अख्ख्या देशाला त्या सहवाल गाय पुरवतात. मग हे ओरिजिनल ह्या गायीचं असं झालं की ह्या गायी सिंध प्रांतात होत्या, काही भाग पाकिस्तानमध्ये गेला, काही भारतामध्ये राहिला. त्यामुळे ह्या गायीवरती एवढं लक्ष त्या ठिकाणी बहुतेक त्या लोकांनी दिले नसेल आणि खूप मोठ्या प्रमाणात मिक्सिंग झालेले आहे. त्यामुळे शुद्ध जाती हा फक्त 0.3% राहिलेले आहेत. जेवढ्या आपल्या देशी गायींचं पॉप्युलेशन आहे त्याच्यामध्ये रेड शिंदी फक्त 0.3% राहिलेली आहे. अरे बापरे. त्यामुळे अनेक संस्था आता ह्या गायींचं संवर्धन करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर करत आहेत. जसं आम्ही या संशोधन केंद्रामध्ये भ्रूण प्रत्यारोपण असेल, एम्ब्रियो ट्रान्सफर असेल, IVF असेल, हे तंत्रज्ञान वापरून आम्ही इथं पण टेस्ट ट्यूब बेबी करतो आणि शेतकऱ्यांच्या फार्मवरती सुद्धा आता आमच्याकडे 60 गायी शेतकऱ्यांच्या फार्मवरती सुद्धा तयार केलेले आहेत. म्हणजे नुसतं संशोधन केंद्रावरतीच फक्त त्या टेस्ट ट्यूब बेबी तयार करून त्यांचा परफॉर्मन्स न पाहता ऍक्च्युली शेतकऱ्यांच्या दारामध्ये सुद्धा त्यांचा दूध उत्पादन क्षमता काय आहे, शेतकऱ्यांकडे काय अडचणी येऊ शकतात का, ह्याचा सुद्धा तुलनात्मक अभ्यास आम्ही ह्या संशोधन केंद्राच्या माध्यमातून करतोय. त्यामुळे तुम्ही मगाशी जसं सांगितलं की सहवाल असेल किंवा ही रेड शिंदी असेल, दुधात एकसारखीच रेंज आहे. म्हणजे अगदी 8 लिटर पासून ते 14-15 लिटर पर्यंत दूध द्यायची क्षमता आहे. आता ही जी जर हिस्ट्री काढली, सहवालची हिस्ट्री काढली, तर तुम्ही जुने रेफरन्सेस पाहिले तर हायेस्ट दूध एनडीरायचं 27.5 लिटर आहे. परंतु काही शेतकऱ्यांच्या गोट्यावरती आम्ही 30 लिटर सुद्धा दूध पाहिलेलं आहे तिचं. असे काही शेतकरी आहेत. तसं रेड शिंदी सुद्धा तुम्ही ऍग्रिकल्चर कॉलेज धुळ्याचं जर रेकॉर्ड पाहिलं तर तिथं 16 लिटर 17 लिटर पर डे दूध देण्याची क्षमता ह्या रेड शिंदीने तिथं दाखवून दिलेली आहे. आता ही जर का मराठवाड्यातल्या एखाद्या शेतकऱ्याला घ्यायची, विदर्भातले घ्यायची, तर त्या वातावरणात ती तग धरून राहते का? हा, सहवाल गाई कुठल्याही वातावरणामध्ये तग धरून रेड शिंदीचं कसं झालेलं आहे की त्या प्रमाणात तुम्हाला ब्रीडच भेटत नाही. परंतु टेस्ट ट्यूब बेबी किंवा जसं मी एम्ब्रियो ट्रान्सफर तंत्रज्ञान असेल किंवा भ्रूण प्रत्यारोपण तंत्रज्ञान असेल, त्या माध्यमातून तुम्ही अशा प्रकारची गायी शेतकऱ्यांच्या गोट्यामध्ये किंवा कुठलाही शेतकरी त्यांच्या गोट्यामध्ये तयार करू शकतो. हे तंत्रज्ञान उपलब्ध आहे. हिची किंमत किती असते काय बाजारात साधारण काय? आम्ही आता जर हे पाहिलं तर हिची किंमत 80,000 90,000 ह्या प्रमाणात ह्या गायींची किंमत आहे. ही कुठली गाय आहे सर? हिच्याबद्दल आता ही शिंग पाहूनच मला थोडीशी भीती वाटते. आता ही गिर गाय म्हणजे आपली एक वैशिष्ट्य आहे आपल्या भारताचं की गिर गाय ही मूळ स्थान हे गुजरात आहे. परंतु आपली गिर गाय दूध देऊ शकते हे आपल्याला ब्राझीलने सांगितलं. म्हणजे हे कसं झालं की 1960-70च्या दशकामध्ये ह्या गायी ब्राझीलने आपल्याकडून कृष्ण नावाचा ओळू होता तो त्यांनी तिकडे नेला आणि त्याचं प्रजनन व्यवस्थित करून त्यांनी ब्रीडिंग पॉलिसी व्यवस्थित करून आता सध्या जगामध्ये सगळ्यात जास्त गायी
गिर गाय जर पाहिल्या तर ते ब्राझीलकडे आहेत. अच्छा, म्हणजे परंतु आपला देशी वाण तिथे तिथे नेला हा, हा, आणि त्यामध्ये त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि हा. त्यांची दूध उत्पादन क्षमता अगदी 30 लिटर 35 लिटर पर्यंत पोहोचवलेली आहे. तर अशा प्रकारे आपली देशी गाय, परंतु तिची ओळख ब्राझीलने ब्राझील. पूर्ण जगाला दिलेली आहे. हम्म. आणि आता विशेष म्हणजे काय झालेलं माहिती आहे का, आपल्या देशातले जे शेतकरी आहेत किंवा गव्हर्नमेंट एजन्सी सुद्धा आहेत, ते ब्राझीलकडून इम्पोर्ट करतात होता. एम्ब्रिओ असेल किंवा सिमिन असेल, ते त्यांच्याकडून आता सध्या इम्पोर्ट करत आहेत. अच्छा. हे म्हणजे वैशिष्ट्य आहे. परंतु आता पुन्हा एकदा आपला देशातील शेतकरी जागृत झालेला आहे. खूप मोठ्या प्रमाणात आता शेतकरी सुद्धा ब्रीडिंग वरती काम करतात करतायत. आणि त्यांच्या सुद्धा गोट्यामध्ये, गुजरातमध्ये काही गोटे खूप छान आहेत, हम्म. त्यांच्या गोट्यामध्ये सुद्धा 25 लिटर 30 लिटर पर्यंत दूध देण्याची क्षमता ह्या गिर गायमध्ये त्यांनी दाखवलेली आहे. आता ह्या गिर गायचं वैशिष्ट्य सुद्धा तुम्ही बघा, तिचं ते बॉडी स्ट्रक्चर, हो. शिंग, तिचं हे कपाळ, कपाळ. हे जर पाहिलं तर तुम्ही पहा, म्हणजे खूप वैशिष्ट्यपूर्ण ही गाय बाकीच्या गायींपेक्षा आहे. आणि ह्यामध्ये सुद्धा 13 प्रकार आहेत वेगवेगळे. अच्छा, म्हणजे हा, गिर त्याच्यामध्ये गाईमध्येच सुद्धा. 13 प्रकार आहेत. शिंगाचा आकार वेगळा आहे, हा. माता जो म्हणतो तो वेगळा असतो. हम्म. ही पूर्ण ब्राऊन किंवा थोडासा व्हाईट पॅच आहे. ही वेगळं ब्रीड आहे. हो. काही ठिकाणी पांढरा आणि ब्राऊन कलरचे पॅचेस आहेत. बर. तिथली जे घराणी आहेत, त्या घराण्यानुसार सुद्धा ह्या गायींना विविध प्रकारची नावं त्या ठिकाणी दिलेली आहेत. त्यामुळे ही आपल्या देशाची एक प्रकारे शानच आहे असं म्हटलं तरी चालेल. हिची उत्पादकता किती आहे हिची दुधाची? उत्पादकता सुद्धा जसं मगाशी मी सांगितलं की काही शेतकऱ्यांकडे 30 ते 35 लिटर पर्यंत द्यायची क्षमता सुद्धा ह्या गायींची आहे. बर. परंतु इन जनरल आपण जर पाहिलं तर 10-12 लिटर ऍव्हरेज आपल्याला गिर ह्या देते. गायीपासून सुद्धा मिळू शकतं. बर. परंतु तुम्ही जर ह्या बाकीच्या गायींशी तुलनात्मक अभ्यास आम्ही आता या ठिकाणी करतोय, ही मदरिंग ॲबिलिटी हिची खूप जास्त आहे ऍज कम्पेअर टू दुसऱ्या गायी. ओके. म्हणजे धार किती आहे? काढणारा काय माणूस बदलणे हा. किंवा तिच्या वासराला तुम्ही कुणी विजा केली काय, तिला त्रास दिला त्या वासरांना, तर त्याप्रमाणे ती गाय खूप सेन्सिटिव्ह, बर. आपण जी मदरिंग ॲबिलिटी म्हणतो हो. तिची ही खूप आहे. बर. बाकीच्या गायी हिच्या वासराला काय झालं तर ती दूधच काढून देणार नाही. हम्म. किंवा दुसरा प्रॉब्लेम हिचा रिप्रोडक्शनचा थोडासा येतो की काय येतो नेमका काय? गाभण राहत नाहीत ह्या गायींचा, बर. किंवा वळूच नॅचरल ब्रीडिंग मध्ये ही खूप चांगल्या पद्धतीने परफॉर्मन्स करते. अशा प्रकारचे थोडे प्रॉब्लेम आहे. परंतु आपण जर सहवाल मध्ये पाहिलं किंवा रेड सिंधीमध्ये पाहिलं तर ती यायला खूप चांगल्या पद्धतीने रिस्पॉन्स देतात. असा आमच्या इथला हा अनुभव आहे. याच्यापैकी परंतु तशी दिसायला म्हणजे तुम्हाला अग्रेसिव्ह वाटते म्हणजे शिंगामुळे, हो, हो. परंतु ती सुद्धा खूप शांत गाय. परंतु तुमची आणि तिची ती लिंक पाहिजे, म्हणजे लिंक पाहिजे. link पाहिजे ते. पण याच्यामध्ये सर आता समजा आपण बैलांच्या किंवा वळूच्या यानं असं बघूयात, तर ह्या 3 पैकी कुठलीचा समजा आपण म्हणतो ना, एखाद्याला बैल म्हणजे हे तयार करायचं आहे, आता त्यामध्ये कोण कसं आहे तयार मग आता हा, बैलचा वापर करायचा म्हणलं तर खांदा खूप मजबूत लागतो. हा. किंवा शिंग सुद्धा मजबूत हो, खूप हो. लागतात. त्या दृष्टीने ह्या 5 ब्रीड पैकी गिर आणि थारपारकर ह्या ब्रीडच्या वळूनला खूप चांगली मागणी त्या ठिकाणी आहे. या. म्हणजे अच्छा. अशा ओके. दृष्टीने एकूण तिचं स्ट्रक्चर बघितल्यानंतर म्हणजे बैल हो. जसा असतो धिप्पाड, हो तसं ते सगळं स्ट्रक्चर आहे तिच्या हो, बॉडीचं structure सुद्धा. अगदी ह्या गायीची हाईट 7-8 फुटापर्यंत सुद्धा काही गायींची आहे. म्हणजे